So good afternoon here, onliners, all of you. Good afternoon once again, all of you. पुन्हा दिवस उजाडला आपला महत्त्वाचा. जर आठवड्यात एकदा निघतोच नाही का हा दिवस, आणि तो दिवस म्हणजे टेस्टचा, परीक्षेचा. आज पुन्हा परीक्षा कशावर, तर लाईव्ह क्लास टेस्ट ऑन टाईम अँड वर्क. तयारी झाली असेलच, आय होप सो. झाली का रे? हां, कुंचित हां, चला इकडे. गुड आफ्टरनून पियुष. आहे का तयारी? घ्यायची का टेस्ट की कॅन्सल करू की दुसरं लेक्चर घ्या? बोलावं लागेल सरांना. मला सर हे बोलतात कॅन्सल करा टेस्ट. बोलू? चला बघूया कोणाला किती येतं आणि क्वेश्चन कसे आहेत. ऑलमोस्ट तर ज्या काही छोट्या मोठ्या ट्रिक्स शिकवल्या आहेत त्या लक्षात असतील तर सहज तुम्हाला डील करता येईल. अपवाद एक दोन क्वेश्चन जर फिरवून फारवून विचारलेला असेल तरच. किती क्वेश्चन्स आहेत माहिती नाही, पण बघूया. बट या वेळेस जसे मागचे 2 टेस्ट झाले ना, मी स्कोरिंग घेतला नव्हता तुमच्याकडून. नव्हता घेतला ना, प्रोबॅबिलिटी आणि त्याच्यापूर्वी पुन्हा कोणता तरी होता, आय थिंक मिक्सर अँड एलिगेशन्स. स्कोर घेतले नव्हते ना, बट आज घेणार बरं का. सर्वांना विचारून घेणार. चालेल ना? अँड बी ऑनेस्ट टू युअर सेल्फ ॲटलिस्ट, की प्रामाणिकपणे तुम्ही मला स्कोर तुमचा जो झाला तोच सांगणार, अर्धा गुणही वाढवणार नाही. की 7 भेटले सर 7.5 असं होणार नाही. चला इकडे तयारी आहे का रे ऑनलाईनर्स टेस्टची? पटकन मेन्शन करा. दीक्षा, अनिकेत, पियुष. येस. तर कॉपी आणि पेन तुमचा तयार ठेवा. एक क्वेश्चन ॲज युजल नेहमीप्रमाणे तुमच्यासमोर शो होतील आणि थोडा वेळ दिला जाईल. त्या वेळेच्या आतमध्ये जर तुमचं आन्सर आलं तर त्याला कन्सिडर केल्या जाईल बरं का. एकदा जर मी ते बोर्डवर समजायला सुरुवात केली, मीन्स आन्सर तोपर्यंत आलं नसेल, इट मीन्स 0 मार्क. ठीक, तुम्हीच तुमच्या प्रामाणिकतेनुसार ते मार्क्स घ्या. चला इकडे पुन्हा कोण? वृषाली. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू ऑनलाइनर्स अँड बी रेडी फॉर क्वेश्चन नंबर 1. तयारी आहे ना पक्की? लेट्स सॉल्व क्वेश्चन नंबर 1. दिसतोय क्लिअर क्वेश्चन? मागे क्वेश्चन क्लिअर दिसतोय? ऑनलाइनर्स क्वेश्चन क्लिअर आहे का रे? चला मग सॉल्व करा फटाफट. जर क्वेश्चन दिसतोय क्लिअर, थोडा वेळ दिलाय आणि बघूया कुणाचा आन्सर कसं तयार होईल. A and B working separately can do a piece of work in 10 days and 8 days respectively. They work on alternate days. क्या पहिलाच प्रश्न alternate dateचा आला. सोडो. 2 पद्धती सांगितल्या, तुम्हाला जी सुटेबल वाटते ती सॉल्व करा. डझंट मॅटर, आन्सर एकच कुठलं तरी मिळेल. They work on alternate days starting with A on the first day. In how many days will the work be completed? ज्यांचं आलं असेल त्यांनी सांगता येईल बरं का. हां, 9 days. ओके, 9 days. हां, चलो फटाफट कॉपी कॅट बनवू नका बरं का. तुमचं जे आन्सर आहे तेच मेन्शन करा. चला इकडे सोनू. गुड आफ्टरनून. लेट्स ऑल फास्ट. टेस्ट सुरू झाली आहे. क्वेश्चन नंबर 1. ए आणि बी 10 आणि 8 दिवसात काम संपवतात. ऑल्टरनेट डेजमध्ये जर ते काम करत असतील तर काम किती दिवसात संपेल? 9 days. 2 वेळेस सांगितले होते. कोणत्या पद्धतीने सांगू? तुम्ही जे बोलाल त्या पद्धतीने सांगेल. सेकंड. चला सेकंड की फर्स्ट डेला हा काम करेल कोण? ए, ज्याची स्पीड आहे 10 days, तर 1/10. राईट. सेकंड डेला बी काम करेल ज्याची स्पीड आहे 8 days, 1/8. मीन्स हे 2 दिवसाचं वर्क झालंय. राईट. किती मिळत आहे? दॅट इज 40 काय होईल ना? 10 4 जा 8 5 जा मीन्स 9/40. हे झालं 2 days वर्क. तर 1 day किती होईल? 2 ला तिकडे कन्वर्ट करू, 40 सोबत मल्टिप्लिकेशन, 9/80. हे झालं 1 day वर्क. आणि याला रेसिप्रोकल करूया, दॅट इज 80/9. आणि मी तुम्हाला बोललो होतो अप्रॉक्सिमेट आन्सर देईल तो. 9चा टेबल काउंट करा 80 पर्यंत, दॅट इज 9 9 तर तुम्हाला आन्सर मिळतं आहे. दॅट इज 9 days असायला पाहिजे अप्रॉक्सिमेट. कुणाला सेकंड फर्स्ट मेथडने पाहिजे असेल तसंही करून देता येईल. ड्रॉ हरकत नाही. आन्सर मात्र दोन्ही याच्याने तेच मिळेल. राईट. बट मी तर रेफर करेल की जर अशा पद्धतीचे, हा तर थोडा साधा सोपा दिसतोय बरं का, अशा पद्धतीचा क्वेश्चन आला तर गो विथ सेकंड मेथड, या मेथडने जा.
काल बघितले ना आपण थोडेसे वरच्या लेवलचे काही क्वेश्चन्स होते जिथे आन्सर आपलं 333/5 तयार झालं होतं, राईट. त्याला पण तुम्हाला असं करता येईल, फक्त त्या आकड्यांसोबत खेळता आलं पाहिजे. इट मीन्स की तुमचे हे जे अप्रॉक्सिमेट उत्तर ज्याच्या जवळपास येत आहे डेसिमल पॉईंटमध्ये ते ऑप्शनमधून शोधणे, बस दॅट्स ऑल. क्लिअर? आय होप की सर्वांना एक एक गुण मिळाला असेलच. चला, अभिषेक वैभव बी रेग्युलर फॉर क्लास टेस्ट. अभिषेक वैभव, ओके. चला, ऑप्शन नंबर काय रे इकडे? ऑप्शन नंबर डी. अनिकेत, ज्यांचं ऑप्शन नंबर डी असेल 1 मार्क पॉझिटिव्ह करून घ्या. चला, सेकंड नंबरवर येऊया. क्वेश्चन नंबर सेकंड. रेडी? चलो, क्वेश्चन नंबर सेकंड. पटकन रीड करा, समजून घ्या काय बोलतोय आणि क्वेश्चनचा आन्सर फाइंड आउट करा. क्वेश्चन नंबर सेकंड. मोनू अँड सोनू. ज्या घरात मोनू नावाचा प्राणी असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, त्या घरात डेफिनेटली सोनू नावाचा मुलगा किंवा मुलगी डेफिनेटली असेलच. तुम्ही विचार करा, आहे असतो की नाही? दॅट्स वाय मोनू अँड सोनू एकत्र आहेत. वर्किंग टुगेदर कॅन फिनिश वर्क इन 12 days. अच्छा, एकत्र ते काम करतात 12 दिवसात. इफ मोनू अलोन कॅन डू द सेम जॉब इन 20 days, देन हाऊ मेनी डेज सोनू अलोन? सोनू एकटा किती दिवसात काम पूर्ण करेल? दॅट्स ऑल. सोडवा पटकन, वेळ लागायलाच नको असे क्वेश्चन्स. हां, 30. ओके, 30. इन्स्टंट आन्सर तयार होतो, इन्स्टंट व्हायलाच पाहिजे. चला रे ऑनलाईनर्स, मेन्शन करा तुमचे आन्सर्स. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. पीयूष, अनिकेत. ऑप्शन नंबर सी बोलताय, दॅट इज 30. चला रे इकडे, एनीबडी अगेन 30. चला पुन्हा मागे 30. समीर. पटकन पेन चालायला पाहिजे. कॅल्क्युलेशन्स तर फास्ट व्हायलाच पाहिजे, कारण आता परीक्षा सुरू आहे बरं का. रोजचा रेग्युलर क्लास नाही जिथे हळूहळू आपण डील करूया. चला, मोनू आणि सोनू 12 दिवसात काम संपवतात, तर मोनू आणि सोनूचं एकत्र काम घेऊ 1/12. आणि तुम्हाला मोनूचं काढायचं आहे, यामधून सोनूचं काम मी मायनस करून देत आहे. सॉरी, मोनू आलो, सोनूचं काढायचं आहे तर मोनूचं काम मी मायनस करतोय, म्हणजे सोनूचं काम मिळेल मायनस. आणि त्याची स्पीड दिलेली आहे 1/20 घेऊया. इट मीन्स हा मोनूचं काम होईल. तो कुणाची स्पीड आहे? सोनू काढायचं. इट मीन्स सोनूचं काम होईल ते बेटा. दोघं मोनू आणि सोनू दोघंही काम करा, त्याच्यातून मी मोनूचं काम मायनस करून दिले, राहिला सोनू एकटा बिचारा. चला, काय तयार होत आहे? दॅट इज 60, राईट ना? दॅट इज 5 दॅट इज 3 मीन्स 2/60. 1 डे वर्क मीन्स 1/30. हा 1 डे वर्क मिळेल कुणाचा? या सोनूचा. तर किती दिवसात काम संपेल तो? दॅट इज 30 days. हे तर तुमच्याकडून मिस व्हायलाच नको हे क्वेश्चन्स. चला, 30. यस, ऑप्शन नंबर सी. सोनू इकडे आली. सोनू मोनू, ओके. फॅक्ट आहे बरं का, ऑलमोस्ट 99.9%. ज्या घरात मोनू नावाचा प्राणी असेल त्या घरात सोनू कुणीतरी असेलच, कारण सोनूपासूनच मोनूची उत्पत्ती झालेली आहे. आठवतं का काही असं लक्षात येतं का की सोनू आणि मोनू एकत्र एखाद्या घरात आहेत? ऑलमोस्ट, राईट. चला, येस, अभिजित 30, सोनू सी, अनिकेत ऑप्शन नंबर सी, पियुष ऑप्शन नंबर सी +1 घेऊन घ्या. इकडे पण ज्यांचा ऑप्शन नंबर सी आला +1. ओके, चला नेक्स्ट. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. काय बोलतोय समजून घ्या. 8 men works 8 hours a day and they complete the whole work in 8 days. Find how many men will require to complete the same work in 16 days if they work 16 hours a day. एकदम साधा सोपा. Let's talk fast. बिलकुल इन्स्टंट तयार होता याचा आन्सर, काहीच ताण नाही. 4 आहे का ऑप्शन मध्ये? यस, दिसतंय. चला रे ऑनलाईनर्स, काय आन्सर मिळत आहे? 2 4 2 4. चलो बघूया. चला इकडे पियुष 4, देन अनिकेत ऑप्शन नंबर डी. ओके, चला रे फास्ट. हे तर फ्रीचे मार्क्स आहेत, फ्रीचे जे चुकायलाच नको. पॉईंट आठवतो ना? नंबर ऑफ वर्कर्स अँड ड्युरेशन ऑफ द टाईम आर ऑलवेज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. सापडले की भग गुणाकार करून टाका त्यांच्यात, राईट ना? असाच काहीतरी प्रश्न दिसतोय की 8 माणसे 8 तास काम करून 8 दिवसात काम संपवतात. मीन्स आवर्स अँड डेज, हे सुद्धा ड्युरेशनच आहे. तर मल्टिप्लिकेशन मध्येच घेऊया. तर दॅन फाइंड हाऊ मेनी मेन्स, माहिती नाही किती आहे, जे 16 days काम करतात आणि पर डेला 16 hours काम करतात, राईट?
दीजिए 8 2 जा 2 into 2 4 2 जा तुमच्या क्वेश्चनचा आन्सर पाहिजे दॅट इज 2 ऑप्शन नंबर बी. काय जंतर मंतर आहे हा पियुष इट्स अ रॉंग आन्सर 4 होणार नाही इट्स 2. ओके अनिकेत नॉट ऑप्शन नंबर डी इट्स ऑप्शन नंबर बी. ज्यांचं 2 आलंय +1 आणि कोण कोण ओरडले होते रे 4 ओरडणारे परीक्षेमध्ये तर 4 टिक केलं असतं ना इट मीन्स रॉंग राइट रॉंग मीन्स -1 क्लियर आहे. चला इकडे यस अनिकेत इट्स 2. चला नेक्स्ट चला क्वेश्चन नंबर 4 men or 8 women will take 10 days to complete the task. Find how long 4 men and 4 women will take complete the task when they work together. Let's solve first. और वाला क्वेश्चन है और जो व्यवस्थित एक्सप्लेन करून दिला होता निवांत हळूहळू आणि तुम्हाला बोललो पण होते की स्पीड कमी केली आहे समजलं का रे तुम्ही बोलले होते यस सर समजलं ऑरचा क्वेश्चन देन याचा आन्सर आला पाहिजे. यस आदित्य 6.67 ऑप्शन नंबर सी. ओके चलो फास्ट. ऑप्शन नंबर सी. ओके काय रोहित ऑप्शन सी. चलो बाकीचे चला इकडे ऑनलाइनर्स आन्सर मेंशन करा. पीयूष ऑप्शन नंबर सी. एनीबडी अगेन ऑनलाइनर्स. चला ऑफलाइनर्स पैकी सोनू ऑप्शन नंबर सी. ओके और वाला क्वेश्चन है और मीन्स 4 मेन्स हे 10 दिवसात काम पूर्ण करू शकतात. जर मेन्स अवेलेबल नसतील तर 8 वुमेन्स तेच काम 10 डेज मध्ये पूर्ण करतील. राईट क्वेश्चन तर हा सोपा दिलाय की 4 मेन अँड 4 वुमेन्स. कधी कधी याला किचकट केला जातो 4 वुमेन्स अँड 4 मेन्सच्या ठिकाणी काहीतरी वेगळ्या संख्या 23 मेन्स अँड 71 वुमेन्स असा पण येतोय बरं का. हा सोपा क्वेश्चन आहे. तर 4 मेन ची 1 डे स्पीड जो 10 दिवसात संपवतोय तर 1/10 येता येईल. मीन्स 1 मॅन मिळाला तुम्हाला 1/4 इकडे जाईल 40. असंच काहीतरी एक्सप्लेन करून दिला होता ना राईट. चला वुमेनची काढूया की 8 वुमेन हे सुद्धा 10 दिवसात काम संपवतात. 1 डे वर्क दॅट इज 1/10. तर 1 वुमेनचं वर्क 1 डेचं दॅट इज 1 किती होतं रे दॅट इज 80. क्वेश्चन विचारलाय तुम्हाला 4 मॅन अँड 4 वुमेन. ठेवून द्यायचे मेन किती आहे 1/40 मीन्स 4 × 1/40 प्लस हा आहे तुमचा 1/80 4 × 1/80 राईट. जिथे रिड्यूस केलं तर आय थिंक हा 10 जा दॅट इज 20 जा राईट. 1/10 प्लस 1/20 मीन्स 20 खाली तयार होतील अँड 10 2 जा 2 + 1 दॅट इज 3/20. हे 1 डे वर्क झालं दोघांचं राईट. 1 डे वर्क हे होत असेल तर काम किती दिवसात पूर्ण करतील याला रेसिप्रोकल करू. दॅट इज 20/3 मीन्स डेसिमल पॉईंट मध्ये 6.67 हे असायला पाहिजे या क्वेश्चनचा आन्सर. ऑप्शन नंबर सी. यस अनिकेत ऑप्शन नंबर सी राईट ना. घेतला होता आपण असा क्वेश्चन पुन्हा समोर येण्याची शक्यता आहे. चला +1 -1 करून घ्या तुमच्या हिशोबात. फायनली हिशोब करू शेवटी. चले नेक्स्ट. हा शिवकन्या नोट करते यायला पाहिजे होतं ना या क्वेश्चनचा आन्सर. कशी रे सोपा क्वेश्चन आहे. चला नेक्स्ट. चल क्वेश्चन नंबर नेक्स्ट मीन्स 5. A and B together can do a piece of work in 110, B and C 99, C and A 90 days. बरं यामध्ये करेक्शन आहे बरं का ते राहून गेलं तुम्हाला. हा क्वेश्चन आहे फायनली की in how many days B can
alone complete this work. कुणाचा काढायचा आहे तुम्हाला? बीच, राईट. पेअर मध्ये दिलेले आहेत, पेअरचे पण कॉन्सेप्ट्स आठवत असतीलच. लेट्स सॉल्व. तर क्वेश्चन नंबर 5 करेक्शन करून घ्या रे ऑनलाइनर्स. बी एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? दॅट इज द क्वेश्चन. चलो फास्ट. चलो ऑनलाइनर्स, चलो ऑफलाइन पैकी कोणी? हा आले का रे कुणाचं? ऑप्शन मध्ये दिसत नाही असं वाटतं. आलेला आन्सर ऑप्शन मध्येच नाही, पण नन ऑफ दिस नाही ना. नन ऑफ दिस तर नाहीच आहे. चला इकडे ऑनलाइनर्स पैकी नन ऑफ दिस नाही मीन्स यापैकी कुठलं तरी असायला पाहिजे. बी एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? चला सॉल्व करूया. बीचं काम काढायचं आहे. बी कुठे कुठे मिळतो? इथे मिळतोय, मीन्स 110 मध्ये मिळतोय, राईट. मीन्स 1/110, राईट. पुन्हा बी कुठे मिळतोय? तर बी अँड सी मध्ये बी मिळतोय. तर प्लस 1/99 कुठे मिळत नाही? तर ए अँड सी मध्ये मिळत नाही. तर मायनस आहे 1/90. आठवलं का काही? आणि याचं काय करणे? हाफ करणे आहे, राईट. हाफ करणे तर बिलकुल विसरू नका. हाफ जर केला नाही तर आन्सर मिळणारच नाही, राईट. चला सॉल्व करूया. बघा 110 आणि हा 99 मीन्स 990 येता का बघा. तर 990 येस जाईल. 990 याच्याने पण जाईल. तर 990 घेतोय मी इथे, राईट. 11 9 जा प्लस 99 10 जा प्लस 9 11 जा इंटू 1/2. सॉरी हा मायनस आहे, राईट. 9 प्लस 10 19. 19 मायनस 11 दॅट इज 8. डिव्हिजन 990 इंटू 1/2. 2 ने रिड्यूस केला दॅट इज 4. 4/990 वन डे वर्क झाला बीचा. तर 990/4 इतक्या दिवसात काम संपेल बी. 9 2 जा 1 रिमेनिंग 9 आय थिंक 4 जा 3 रिमेनिंग 9 7 जा 2 रिमेनिंग डेसिमल पॉइंट 5 हे मिळतं का बघा ऑप्शन मध्ये? कसं मिळत नाही ऑप्शन मध्ये? मिळालं. इकडे तर ऑनलाइनर्सचं कोणाचंच आन्सर आलं नाही रे. कसं रे? इकडून कोणाचं होतं का? आदित्य पुन्हा नाही, राईट. चलो +1 -1 करून घ्या. क्वेश्चन क्लिअर आहे ना? शिकून चुकलेला आहे. पेरिंग कॉन्सेप्ट ए बी बी सी सी ए हेच करणे. इथे 4च प्रश्न तयार होतील. एक तर एबीसी किती, ए किती, बी किती आणि सी किती, दॅट्स ऑल. किंवा कधी कधी त्या दोघांना जॉईन करून एखादा क्वेश्चन तयार होईल, त्याशिवाय नाही. ओके चले नेक्स्ट. चलो क्वेश्चन नंबर 6. A can do a piece of work in 8 days. B can do in 14 days. In how many days can the work be completed if A and B work together? एकदम साधा सोपा प्रश्न. लेट्स ऑल. फटाफट लिहत बसण्याची गरज नाही. सरळ ॲडिशन मध्ये ट्रान्सफर करून घ्या त्या क्वेश्चनला. सर्वांचा आन्सर याचा तर बरोबर आलंच पाहिजे आणि येईलच. ऑप्शन नंबर बी. ओके ऑप्शन नंबर बी. चला रे इकडे ऑनलाइनर्स फास्ट. ऑप्शन नंबर बी. एकदम चिल्लरचा क्वेश्चन आहे, एकदम बेसिक क्वेश्चन आहे, काही स्थान नाहीच आहे. ऑप्शन नंबर बी. यस पीयूष ऑप्शन नंबर बी. चला ऑनलाइनर्स पैकी एनीबडी अगेन? सोनू ऑप्शन नंबर बी. अनिकेत ऑप्शन नंबर बी.
लांब लचक लिहित बसू नका, दिसतंय ना ए आणि बी करायचंय तर 1/8 थांबरे 1/8 आणि बी किती आहे दॅट इज 1/14 तर हे झालं 1 a प्लस बी राईट ना. काय तयार होत आहे 14 28 40 42 56 तयार होत आहे राईट. 8 7 जा अँड 14 4 जा मीन्स 11/56 हे तर झालं 1 डे वर्क. रेसिप्रोकल करा त्याला 56/11 डेज मध्ये संपेल. ऑप्शन नंबर बी. हे ऑप्शन कधी कधी मिक्स फ्रॅक्शन मध्ये पण असतील बरं का. 11 5 जा 1/11 असं तयार होईल त्याचा. ऑलमोस्ट तर मिक्स फ्रॅक्शन मध्येच असतात, हे असे खूप कमी असतात. दॅट्स मिक्स फ्रॅक्शन मध्ये पण तुम्हाला तयार करता आलं पाहिजे. मानसी बी रेग्युलर फॉर क्लास टेस्ट. ऑप्शनच आहे मानसी कदाचित. चला ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर बी आलं असेल सर्वांचं. चलो दे नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 7. आता 3 फ्रेंड्स आहेत, अरुण वरुण तरुण, सर्व रायमिंगवरच नाव आहेत त्यांची बरोबर. कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन 12 18 and 24 days respectively. They work at it together. Arun stopped the job after 4 days and Varun is called off 2 days before the work is finished. In how many days was the work completed? Let's solve fast. कोणीतरी काम मध्ये सोडून दिलेलं आहे, मीन्स रेस्ट ऑफ द वर्क रिमेनिंग वर्क राहिलेला आहे आणि रिमेनिंग वर्क कसं सॉल्व्ह केलं जातं हे तुम्हाला व्यवस्थितपणे माहिती आहेच. चला ऑनलाइनर्स लेट्स सॉल्व इट फर्स्ट. कुणी किती काम केलेलं आहे ते न्यूमरेटरमध्ये यायला पाहिजे आणि कुणाची स्पीड काय आहे ते डिनॉमिनेटरमध्ये यायला पाहिजे आणि तिघांनी मिळून एक काम संपवायचं आहे. 3 असो 4 असो 5 असो 10 असो किंवा 100 मजदूर असो वर्कर्स असो, काम मात्र एकच संपवतील. 8 ओके. चला ऑप्शन नंबर डी एकाचा आलाय 8. पुन्हापुढे 8 days ओके. आदित्य. चला रे ऑफलाइनर्स पैकी पुन्हा कोणी इकडे ऑनलाइनर्स 8 8 days. चला 8 ची मेजॉरिटी दिसतो. माझं पण आन्सर 8च यायला पाहिजे. कोण कोण आहे? अरुण वरुण तरुण. अरुण प्लस वरुण प्लस तरुण इक्वल टू किती वर्क? अरुण त्याची स्पीड आहे दॅट इज किती आहे दॅट इज 12 प्लस वरुणची 18 आणि तरुणची 24 इक्वल टू 1 यायलाच पाहिजे. स्पीड लिहूया खाली आणि नंबर ऑफ डेज जे वर्क केले असेल त्याला लिहूया. दे वर्क इट टुगेदर एकत्र काम करायला सुरुवात केली आहे. बट अरुण स्टॉप द जॉब आफ्टर 4 days. म्हणजे याचा अर्थ असा की याने 4 दिवस काम केलंय, तर याने 4 दिवस काम केलंय लिहून घेऊया. देन अँड वरुण इज कॉल्ड ऑफ 2 days बिफोर द वर्क. बरं 4 दिवस याने काम केलंय याचा अर्थ 4 दिवस याने पण काम केलेलं आहे हे कन्सिडरच आहे. बट समोरची कंडिशन ही बोलत आहे की वरुण ने 2 दिवसाआधी काम सोडून दिले. 2 दिवस म्हणजे काम पूर्ण व्हायला जर 10 दिवस लागत असतील तर 2 दिवसाआधी म्हणजे 8 दिवस काम करून सोडून दिले. बट काम पूर्ण किती दिवसात होते माहिती नाही. क्वेश्चन बोलता इन हाऊ मेनी डेज वॉज द वर्क कम्प्लिटेड. पण हा वरून सोडून गेलाय, तरुण सोडून गेलाय का मधून? तरुण पूर्ण काम करेल. पूर्ण काम जर तो x दिवसात करत असेल इट मीन्स 2 दिवसापूर्वी हा x - 2 इतके दिवस काम करून सोडून गेला असेल. आणि काम किती दिवसात पूर्ण होईल दॅट इज द क्वेश्चन. म्हणजे x ची व्हॅल्यू काढली आहे आपण. पूर्ण दिवस काम करणार तो x घेतलाय. चल हा 1/3 इकडे कन्वर्ट केला तरी 1/3 होईल ना. इट मीन्स हा होता 2/3.
2/3 इथे डिनॉमिनेटर सारखे करा तर काय मिळते? आय थिंक 72 मिळायला पाहिजे. 18 4 जा तर 4x minus 4 2 जा 8 प्लस 24 3 जा देन 3x राइट इक्वल टू हा होता है 2/3. 3 ने जर याला रिड्यूस केलं तर आय थिंक 24 आणि 24 into 2 दॅट इज 48 राइट. हा 8 मायनसचा तिकडे गेला तर प्लस होईल प्लस 8 म्हणजे 6 मिळाला 56 and 4x plus 3x that is 7x. तर 7 ने याला डिव्हिजन करूया. इट मीन्स x ची व्हॅल्यू मिळेल किती मिळते? x equal to 8 मीन्स तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे 8 days. ऑप्शन नंबर डी. अनिकेत पियुष ऑप्शन नंबर डी. यस ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी राईट ना रे. रिमेनिंग वर्कचा बेस्ट फंड हाच आहे. विनाकारण रिमेनिंग वर्क काढून मग पुन्हा त्याला गुंथाळ्यात पडू नका. दॅट इज द बेस्ट वे. ओके चला ज्यांचं 8 days झालं असेल +1 नसेल आलं -1. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. 40 men can complete a work in 30 days. They start work together and after every 10 days 5 men leave the work. In how many time वर्क विल बी कम्प्लिटेड? की प्रत्येक 10 दिवसानंतर 10 दिवस काम केल्यानंतर 5 मजूर काम सोडून निघून जातात तर काम किती दिवसात पूर्ण होतं? चला सॉल्व करा. चला रे इकडे ऑनलाईन फटाफट. प्रत्येक 10 दिवसानंतर 5 मजूर काम सोडून निघून जातात तर काम किती दिवसात पूर्ण होईल? 40 माणसं एक काम 30 दिवसात पूर्ण करतात तर ही कंडिशन दिली असेल तर काम संपायला किती दिवस लागतील? अनिकेत 36 days. ओके ऑप्शन नंबर बी. ओके चला इकडे पुन्हा चला प्लॅनर्स पैकी काय करे कोणी? चला या बोर्डवर आहे 40 men 40 माणसं आहेत 30 दिवसात काम संपवत आहेत राईट. नंबर ऑफ वर्कर्स आणि नंबर ऑफ डेज मल्टिप्लिकेशन टोटल युनिट काढता येईल आपल्याला. 40 into 30 मीन्स ते टोटल 1200 युनिटचं काम असायला पाहिजे. टोटल वर्क 1200. यामध्ये कंडिशन ही दिली आहे की आफ्टर एव्हरी 10 days 5 men लेफ्ट द वर्क. आफ्टर एव्हरी 10 days बट सुरुवातीला जर 40 माणसं आहेत तर 40 तर काम करतील ना. 10 दिवस करतील. 10 दिवस यांनी काम केलं आहे तर हा 400 युनिट्स हे काम संपवत आहेत. आता 10 दिवसानंतर 5 माणसे काम सोडून निघून जातील. किती राहिले माणसे? 35. हे सुद्धा 10 दिवस समोरचे काम करतील कारण 10 दिवसानंतर 5 कमी होतील ना. तर हा झाला तुमचा 350 राईट. दॅट इज 750 होते म्हणजे लांब आहे. बरं मग 10 दिवसानंतर 35चे पुन्हा 5 कमी होतील. किती राहिले? 30 into 10 किती झाला आहे? दॅट इज 300. चला यांना यांच्यामधून ॲडिशन करू. दॅट इज 1050 होत आहे. मीन्स 1200 मधून इतकं काम तर संपलं आहे 1050. रिमेनिंग किती राहिलं आहे? तर 150 युनिटचं काम रिमेनिंग राहिलं आहे. बट आता 30 मेन्स करणार नाही 5 कमी होतील. 25 मेन्स किती दिवस काम करतील? तर 1200 minus 1050 मीन्स 150 हे तयार व्हायला पाहिजे. 6 डेज काम करतील. 6 तर टोटल 1200 युनिटचं काम संपलं का? संपलं ना टोटल 1200 युनिटचं काम. डेज किती लागले? इथे 10 days लागले, इथे 10 days लागले, इथे 10 days लागले आणि इथे 6 days लागले. टोटल किती झाले? 36 days लागतील ते टोटल काम करायला जर कंडिशन अशी असेल तर. 36 days मीन्स ऑप्शन नंबर सेकंड.
हाँ इकडे अनिकेत यस 36 days इज द राइट आन्सर. समजलाय का क्वेश्चन? चला सॉल्व करा पटकन, लिहून घ्या, नोट करा. कुणाचं उत्तर इथून आपल्या पैकी 36. चला ऑनलाइनर्स मार्क करा रे. क्लियर आहे का क्वेश्चन? आन्सर्स आले नाही त्यांनी मार्क करा पटकन. येस और नो? यस यस क्लियर. व्हेरी गुड व्हेरी गुड. चला समोर स्कोरिंग करत चला, बघूया शेवटी. क्वेश्चन नंबर 9. 4 men can do a piece of work in 6 days while 3 women can complete the same work in 16 days. In how many days one man, मग अशीच केला असा क्वेश्चन. लेट्स सॉल्व. करता आलाच पाहिजे. and 2 women can. Twelve days, Shubham, Aniket, 12 days, okay? 12 days. Option number C, Piyush, 12, okay. चला इकडे आपल्याला पैकी पुन्हा 12. सोनू ऑप्शन नंबर सी 12. चला रे बाकी. 4 men can do a piece of work in 6 days. तर 1 day वर्क घेऊया 1/6. तर 1 man मिळतोय तुम्हाला 1/24. Then 3 women can do the same work in 16 days. मीन्स 1 वुमेन मिळालाय तुम्हाला 1/48. राईट ना? प्रश्न विचारलाय 1 man and 2 women. 1 man तर इथे दिसतो काय 1/24 प्लस 2 women मीन्स 2 into 1/48. राईट? 2 ने रिड्यूस केला तर दॅट इज 24 सारखे. प्लस 1 + 1 दॅट इज 2. मीन्स 1/12 होईल तो 1 डे वर्क. मीन्स 12 days लगायला पाहिजे. रेसिप्रोकल करा 12 days. यस वृषाली 12 days. क्लियर? पक्का? चलो नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 10. 2 men can complete the work in 3 days, 3 women in 4 days, 4 children in 6 days. Same question. In how many days 1 man and 2 children can complete the same work? Same question याचा पूर्वीचा झालाय, सेम तसाच. चलो लेट्स सॉल्व. चला इकडे आन्सर यायला सुरुवात झाली आहे. शुभम बोलतोय 4 days, अनिकेत 4 days, इकडे 4 days, पुन्हा 4 days. चला ऑनलाइनर्स आन्सर्स कमी येत आहेत बरं का आज तुमचे. पियुष ऑप्शन नंबर डी, सोनू ऑप्शन नंबर डी. डी मीन्स 4. ओके चला पुन्हा कोणी 4 days. क्वेश्चन विचारला आहे 1 man and 2 children only. वुमेन्स बद्दल काहीच विचारलेलं नाही. तर मॅन आणि चिल्ड्रनलाच कन्वर्ट करू ना. 2 मेन्स 1 डे वर्क 1/3 मीन्स 1 मेनचं मिळतं तुम्हाला 1/6. चिल्ड्रन्स कुठे गेले 4 चिल्ड्रन्स इन 6 days. 4 चिल्ड्रन्स 1/6 1 डे वर्क 4 तिकडे कन्वर्ट करू मीन्स 1/24 चिल्ड्रन मिळाले. राईट? प्रश्न आहे 1 man plus 2 children. 1 man means 1/6 plus 2 children means 2/24. इथे रिड्यूस केला तर इज 12. 1/12 12 साधा करा
6 2 जा प्लस 1 मीन्स 3/12 मीन्स 1/4. 1 डे वर्क झाले मीन्स 4 डेज लागायला पाहिजे. क्लिअर ना रे? वारंवार झालेले आहेत. येस, विशाली 4 डेज. अभिजित, पीयूष, सोनू, अनिकेत, शुभम, ऑल ऑफ यू व्हेरी गुड. 4 डेज लागायला पाहिजे. क्लिअर? चला समोर मग क्वेश्चन नंबर 10 झालाय. क्वेश्चन नंबर 11. Question number 11. There is a sufficient food for 400 soldiers for 31 days. After 28 days, 250 soldiers left the camp. For how many days will the rest of the food last for the soldiers? की एका कॅम्पमध्ये 400 सैनिक आहेत, 400 सोल्जर्स. त्यांना 31 डेज पुरेल इतकं राशन आहे. बट 28 दिवसानंतर काहीतरी बदल होत आहे. आफ्टर 28 days 250 soldiers left the camp. 400 पैकी 250 सोडून गेले. तर शिल्लक असलेल्यांना ते शिल्लक असलेलं जे राशन असेल ते किती दिवस पुरेल, दॅट इज द क्वेश्चन. चला इकडे 8 डेज बोलतोय अनिकेत, शुभम 8 डेज, ऑप्शन नंबर सी. ओके, चला इकडे ऑनलाईनरचे आन्सर सुरू झालेले आहेत. अनिकेत आणि शुभम 8 डेज. ऑफलाईन पैकी कोणी? पीयूष, ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी मीन्स 8. ओके, इकडे 8. रोहित, ऑप्शन नंबर सी 8. चला एनीबडी अगेन ऑफलाईनर्स पैकी? चला या इकडे बोर्डवर आहे. कोणाचा लाईट पुन्हा 8 अंकिता. चलो, देअर इज सफिशियंट फूड फॉर 400 सोल्जर्स. 400 सोल्जर्स आहेत राईट. यांच्यासाठी 31 डेज पुरेल इतकं राशन. म्हणजे 31 दिवस ते खाऊ शकतील. खाणे पण एक काम आहे. सुरुवातीला सांगितलं होतं इट मीन्स 400 मजूर 31 दिवस काम करून काहीतरी समथिंग असं पण म्हणता येईल. बट आफ्टर 28 डेज, प्रश्न बोलतोय आफ्टर 28 डेज. याचा अर्थ असा की या 400 मजुरांनी 28 दिवसचं जर राशन खाल्लं असेल ना, तर 28 दिवसाचं जर राशन यांनी खाल्लं असेल तर किती दिवसाचं शिल्लक राहिलं? फक्त 3 दिवसाचं राहिलंय. 28 दिवस त्यांची जी कॅपॅसिटी असेल ॲव्हरेज खाण्याची, त्याच्यानुसार त्यांनी खाल्लं असेलच तर 3 दिवसाचं शिल्लक राहिलंय. म्हणजे याचा अर्थ असा म्हणता येईल की आता 400 सैनिक 3 दिवसाचं राशन खाऊ शकतात किंवा 400 मजूर 3 दिवसाचं काम करू शकतात असं म्हणता येईल. बट 28 दिवसानंतर काय झालंय की या 400 पैकी 250 सोल्जर्स सोडून गेलेत कॅम्प. तर 400 पैकी 250 सोडून गेले असतील तर किती शिल्लक राहिले? 150 शिल्लक राहिले. तर 150 हे शिल्लक राहिले. 150 आधी होते 400 पण आता राहिलेत 150. जर 400 सैनिक 3 दिवसात राशन संपवू शकतात तर 150 सोल्जर्स ते किती दिवसात राशन संपवतील, दॅट इज द क्वेश्चन. मीन्स पॉईंट नंबर आपला 1च की मजुरांची संख्या कामाचे दिवस, मजुरांची संख्या कामाचे दिवस मल्टिप्लिकेशन मध्ये घ्या की 400 मजदूर 3 दिवसात एक काम संपवतात तर 150 मजदूर किती दिवसात संपवतील, दॅट इज द क्वेश्चन. समजला का क्वेश्चन? दॅट इज 0 0 कॅन्सल आउट करा. 3 5 जा अँड 5 ने याला रिड्यूस करा. दॅट इज 8 मीन्स x इक्वल टू 8 डेज. पुन्हा ते चालेल 150 सोल्जर्सला. तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे दॅट इज 8. ऑप्शन नंबर सी. जे सुरुवातीचा आन्सर होता पुन्हा इकडे ऑनलाईनर्स, पुन्हा अंकिताचा आन्सर 8. येस, 8 इज द राईट आन्सर. पॉईंट नंबर 1 वर डिपेंड आहे हा क्वेश्चन. क्लिअर ना? चला इकडे ऑनलाईनर्स मेन्शन करा पटकन कमेंट सेक्शन मध्ये. क्लिअर आहे की नाही क्वेश्चन? यस यस क्लिअर.
चलो नेक्स्ट. यस, क्लियर क्लियर, व्हेरी गुड. चला नोट. चला सर. There is sufficient food for a certain number of soldiers. Again तसाच क्वेश्चन दिसतोय बरं का, पण वाचू द्या पूर्ण क्लिअर हो द्या. For a certain number of days. Okay, same question. After 20 days, half of the soldiers left the camp and the rest of the food will last for the same number of days in the starting. जे सुरुवातीला फिलॉसॉफी तितकेच दिवस ते चालेल की अर्धे सोल्जर जर सोडून गेले तर. Find the number of the days in the starting. Let's solve. क्वेश्चन सेम क्वेश्चन, फक्त इथे संख्या दिलेली नाही, तुम्हाला व्हेरिएबल्स मध्ये कन्वर्ट करणे आहे या क्वेश्चनला. लेट्स ट्राय. चला रे फटाफट फटाफट ऑनलाइनर्स. चला इकडे उत्तर पण यायला सुरुवात झाली. शुभम बोलतोय ऑप्शन नंबर म्हणजे 40 डेज, ऑप्शन नंबर डी. अनिकेत डी 40 डेज. हा, लेट्स ऑल. यापूर्वी जे केलंय तेच सेम रिपीट करा, बस क्वेश्चनचा आन्सर मिळेल. फक्त हा व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट होईल कारण नंबर्स दिलेले नाहीत जास्त. चला ऑनलाईन पैकी पुन्हा कोणी. शुभम 40 डेज, अनिकेत 40 डेज. ओके, फोर्टी. ओके 40. किती विवेक 40. हां 40. चला समजा या इकडे बोर्डवर या बाकी एक्स सोल्जर्स असतील. सोल्जर्स एक्स असतील आणि त्यांच्याकडे नंबर ऑफ डेज दिलेला नाही, तर समजा वाय डेज चं राशन आहे त्यांच्याकडे. वाय डेजचं रेशन राईट, की वाय दिवस खाऊ शकतील एक्स सोल्जर्स. बट आफ्टर 20 डेज. आता हे वायची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही, बट आफ्टर 20 डेज तर वायची जर 100 व्हॅल्यू असती तर 100 मधून 20 मायनस केले असते. 50 असते तर 50 मधून 20 माहिती नाही, तर इथून -20 करूया. मीन्स आता राहिलेले दिवस किती, वाय -20 इतके दिवस शिल्लक राहिले. म्हणजे आता असं म्हणता येईल की हे एक्स इतके दिवस ते राशन खाऊ शकतात. त्याचा पूर्वी क्वेश्चन झाला, सेम ट्रीटमेंट आहे. बट आफ्टर 20 डेज काय होत आहे, हाफ ऑफ दी सोल्जर्स हे सोडून गेले कॅम्पला. तर याचे हाफ सोडून गेले, मीन्स राहिले किती, हाफ राहिले, मीन्स x/2. यालाच म्हणून आपण हाफ, याचे हाफ शिल्लक राहिले हे ते सोडून गेले लेफ्ट कॅम्प. अँड द रेस्ट ऑफ द फूड जे विल लास्ट फॉर द सेम नंबर ऑफ द डेज इन द स्टार्टिंग. सुरुवातीला जो स्टार्टिंगला आपण सेम जो नंबर घेतला होता तितके दिवस ते खाऊ शकतील. मीन्स हे x/2 हे y डेज खाऊ शकतील. असा क्वेश्चन. फाइंड द नंबर ऑफ द डेज मीन्स वायची व्हॅल्यू काढणे. अगेन तोच फंडा की x इंटू याला मी इक्वल टू x/2 इक्वल टू y इंटू y दाखवतो येईल तुम्हाला. चला काढूया इथे की x इंटू y -20 इक्वल टू x/2 इंटू y. जिथे हा x आणि x तर कॅन्सल होईल. y मिळतो आपल्याला की y -20 इक्वल टू हा काय राहिला तुमच्याकडे y/2. तुला इकडे कन्वर्ट करा 2y -40 इक्वल टू y इकडे जाईल तर 40 तिकडे जाईल. 2y मधून 1y गेला, y इक्वल टू +40 मध्ये मिळेल तुम्हाला. क्वेश्चनचा आन्सर काय असायला पाहिजे, दॅट इज 40 डेज. वायची व्हॅल्यू 40 असायला पाहिजे. राईट. याचा पूर्वी हाच क्वेश्चन केला आपण, त्यामध्ये नंबर्स दिलेले होते, तो सोपा वाटला. पण इथे नंबर दिलेले नाही, हा सुद्धा सेम ट्रीटमेंटचा क्वेश्चन आहे. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट. चला इकडे. येस क्लिअर. बाकी ऑल इज वेल ना, तब्येत ठीक आहेत ना. चला नेक्स्ट.
In a group A, 30 men can complete a work by working 6 hours regularly for 12 days, while in group B, 36 men can complete the double of the work of group A by working 8 hours regularly. Find the days taken by group B. चला सेम सुन एकदम सोपा क्वेश्चन पुन्हा दिसायला लांबलंच काय आहे एकदम सोपा सोडवा. चला रे ऑनलाइनर्स काढा आन्सर पटकन. 15 आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन नंबर ए. यस इकडे शुभम अनिकेत 15 डेज 15 डेज पुन्हा 15 पुन्हा आलं रे कुणाचं? इन अ ग्रुप ए 30 men can complete a work in working 6 hours means ड्युरेशन आहे तो and 12 days हा सुद्धा ड्युरेशन आहे का? For 12 days, while in group B 36 men can complete a double or a double means what? Double means what? Portion of the work, right ना? हाफ 1/2 5/8 तसंच डबल. तर पोर्शन ऑफ दी वर्क कुठे यायला पाहिजे? डिव्हिजन मध्ये, राईट ना? डिव्हिजन मध्ये यायला डबल द वर्क ऑफ अ ग्रुप ए बाय वर्किंग 8 hours रेग्युलरली. 8 hours तर किती दिवसात ते काम संपवतील? नंबर ऑफ डेज काढायचे आहे याची व्हॅल्यू. तोच क्वेश्चन जो सुरुवातीला एकदम सकाळी घेतला होता या टॉपिकचा. आता संध्याकाळ झाली या टॉपिकची, राईट. 2 4 जा, राईट. 4 3 जा, 3 12 जा, 6 2 जा, 2 15 जा. क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए. क्लियर ना? आलं होतं का रे? कुणाकुणाचं होतं? येस, व्हेरी गुड. चला इकडे येस ऑप्शन नंबर ए. सोनू पियुष. चलो नेक्स्ट चलायचं. नेक्स्ट A and B complete the work in 12 and 15 days respectively. They started the work alternatively. आहे ना लक्षात? Alternatively for 1 day each, and A started the work first. In how much time to complete 75% of the work? 75% वर्क संपायचं आहे बरं का, नॉट 100%. तर काय आन्सर मिळेल? लेट्स सॉल्व. 10. ओके. काढा रे ऑनलाइनर्स पण. टेन ना? ओके. 10 days. ओके. Alternatively, and A started the work. 10 days. इकडे यश शुभम 10, अनिकेत 10. ओके. 10. चला रे बाकी 10. 75% वर्क दाखवणे जे काही तुमचं 100% येईल त्याला 75% मध्ये कन्वर्ट करा. दॅट्स ऑल. असं पण काढता येईल, राईट. चला फर्स्ट डेला कोण काम करतोय? ए मीन्स 1/12. सेकंड डेला बी मीन्स 1/15. तर 2 डेजचं वर्क झालंय. खाली काय तयार होत आहे? दॅट इज 60, राईट. 12 5 जा, 15 4 जा, राईट. इक्वल टू 2 डेजचं वर्क मीन्स 9/60. हे 2 डेजचं वर्क होत असेल तर 1 डे किती? 1 डे 9/60 into 2, that is 120. हे 1 डे वर्क. इट मीन्स असं म्हणता येईल की 120/9 डेज मध्ये ते काम संपवतील, खतम करतील, क्लिअर करतील. मीन्स 100% वर्क आहे. मला या 100% वर्कचं ओनली 75% पाहिजे.
75% मीन्स 3/4 प्रोफेशनल फ्रॅक्शन आपला, तर याला मल्टिप्लाइड बाय 75% करण्यापेक्षा 3/4 करून घ्या, आन्सर मिळेल. 3 3 जा 3 4 जा 40/4 मीन्स 10 डेज यायला पाहिजे. दुसरी पद्धत आहे पुन्हा, त्याच्याने पण आन्सर तेच मिळेल, करता येईल, हरकत नाही. त्याच्याने पण तेच आणि त्याच्याने तुम्हाला जी सुटेबल वाटतं ती करा, हरकत नाही. बट गुण सोडू नका त्याचा. राईट? कोणत्या वेळी करणार, हा की दुसरा वे सांगू पुन्हा? हाच वे ना, दॅट इज द बेस्ट वे अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये. फक्त अप्रॉक्सिमेट काढता आलं पाहिजे बरं का, जवळपास आन्सर शोधून द्यायचं त्याचं बस. चलो क्लिअर? यस, ऑप्शन नंबर डी पियुष. चला समोर. चलो नेक्स्ट. A and B together can do a piece of work in 12 days and A alone can complete the 21 days. बरं, सोपा प्रश्न आहे, घ्या सॉल्व करा पटकन. तर B एकटा ते काम किती दिवसात करेल? A आणि B मिळून 12 दिवसात करतात. एकटा A 21 दिवसात करतो, तर B किती दिवसात? 28. ओके, 28. एकदम साधा सोपा प्रश्न, चुकायला तर नकोच. हाँ चला इकडे 28 डेज, ऑप्शन नंबर डी शुभम. अनिकेत 28 डेज, पियुष 28 डेज. ते जे यायला पाहिजे ए आणि बी हा वन डे वर्क जर घेतला तर 12 डेज होईल, तो 1/12. याच्यामधून मी या ए ला मायनस करतो आहे, जो 21 दिला आहे मायनस 1/21 इक्वल टू शिल्लक राहिला तो बी मिळेल. बरोबर ना? काय तयार होतं खाली बघा, 42 63 84 तयार होत आहे. 12 7 जा आणि 4 जा मीन्स 3/84 मीन्स 1/28 आणि 1/28 मीन्स 28 डेज लागतील. असे प्रश्न तुम्ही नकोच चुकायला, सर्वांचे आले असतील ऑलमोस्ट, आहेत ना? चला इकडे यस, ऑप्शन नंबर डी सोनू, पीयूष, अभिजित, यस, अनिकेत, शुभम 28 डेज. क्लियर? चले नेक्स्ट. काही गरज नाही समोर जाण्याची, ते स्टॉप झालं आहे. स्टॉप झालं आहे मीन्स 15 क्वेश्चन्स होते. आज थोडे सर्व फॅमिलियर टाईपचेच क्वेश्चन मिळाले ना, राईट ना? एकदम जास्त किचकट नव्हते, बट हे सर्वचा सर्व तुम्हाला 100% सॉल्व करता आले पाहिजे, यायलाच पाहिजे. चला रे इकडे ऑनलाईनर्स क्वेश्चन संपलेले आहेत. आजच्या टेस्टचे क्वेश्चन संपलेले आहेत. मीन्स वॉट, स्कोर्स अपडेट करायचे आहेत. 15 पैकी किती? पियुष 10 आउट ऑफ 15, शुभम 8 आउट ऑफ 15, अनिकेत 10 आउट ऑफ 15. ओके, पुन्हा कोण राहिलं रे? फटाफट स्कोर मेन्शन करा. सोनू 9, अभिजित 6. ओके, डझंट मॅटर, तुमच्याकडे PDF येईल याची. याला या सर्वच्या सर्व क्वेश्चन्सला पुन्हा रिपीट करून घ्या. बोर्डवर तर मी सांगितलेलं आहेच, राईट? तुम्ही पुन्हा त्याला रिपीट करून घ्या, करता येतील. असे काही किचकट कॉम्प्लिकेटेड नव्हते आजचे क्वेश्चन्स. ओके, चलो देन भेटूया पुन्हा आपण नेक्स्ट लेक्चरला काहीतरी नवीन विषय घेऊन. म्हणजे हा टॉपिक संपला आहे, तर नवीन टॉपिक कोणता माहिती नाही, त्याला घेऊन भेटूया. चलो ऑल ऑफ यू, थँक्यू.